ट्रिपला येईपर्यंत स्टेशन पर्यंत आम्हाला दोघींचेही चेहरे काही माहिती नव्हतं. आम्ही फक्त त्या विश्वासावर की ह्यांच्याकडनं आपली ट्रिप चांगली होणार आणि तो त्यांनी विश्वास शेवटपर्यंत सार्थ करून दाखवलाय. कुठेही आमची चिडचिड दगदग किंवा असं सिनियर सिटीजन बरोबर इतकं त्यांचं वागणूक सगळं एकदम प्रेमाने सगळ्यांना त्यांनी अगदी माझ्या मुलापासून म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांनी अतिशय छान हँडल केलेलं आहे ग्रुप. आणि त्यामुळं आम्हाला खूप आनंद झालाय. विशेष म्हणजे माझे चुलता चुलती, आत्ते भाऊ बहीण वडील या त्यांची अतिशय छान यांनी म्हणजे व्यवस्था केली. त्यामुळे मला इतकं बरं वाटतंय आणि ते सगळेजण खूप आनंदित आहे की आम्ही बाबा ज्या आलोय ह्यांच्या बरोबर पहिल्यांदा ट्रिपला, पण आमचे म्हणजे नाही का पैसे वसूल झाले व्यवस्थित. अजिबात वाटलंच नाही. 8 दिवस आमचे किती छान गेले. आणि आमची तर फॅमिली होतीच, पण इतर काही जण होते त्यांनी एकदम फॅमिली सारखं आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतलं. अगदी आम्हाला वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट टाइम ह्यांच्या बरोबर ट्रिपला चाललोय. तर आम्ही म्हणजे एकत्रच असं की खूप जुने संबंध असल्यासारखे आम्ही एकत्र राहिलो. त्यानंतर नेण्या आणण्याची हॉटेलमध्ये राहण्याची सोय अतिशय उत्तम होती. जेवणाचंही अतिशय स्वादिष्ट चांगलं जेवण होतं. कुठेही असं तक्रार करण्याला जागाच नव्हती. सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या बरोबर राहणारच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मुलगा या ट्रिपला यायला तयार नव्हता, कारण तो म्हटला नाही पैसे बुडाले तरी चालेल, सगळे सिनियर सिटीजन आहे, पण माझा एन्जॉय होणार नाही. पण ह्या दोघींनी थोडंही त्याला असं जाणू दिलं नाही. त्याला अगदी मित्रासारखं भावासारखं इतकं इन्व्हॉल्व छान करून घेतलं की त्यामुळं तो इतका खुश झालाय की नाही म्हटलं ह्यांच्या बरोबरच आपण नेहमी ट्रिपला जायचं. व्यवस्थित सेवा झालेली आहे त्यांच्याकडनं आमची. त्यामुळे सगळ्यांतर्फे त्यांना पुढच्या ट्रिपसाठी शुभेच्छा.